थँक्यू सो मच योगेशजी बडवी सर। मॅचचा सुरुवात पहिलाच बॉल जगन्नाथ पाटील याला तुम्ही पाहताय बॉल चाले बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। थँक्यू सो मच। पहिल्या बरोबर ती चौकार वसूल करतोय अतुल भोईरला तुम्ही पाहताय त्याच्या साथीने प्रणित पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। 3 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय। राऊंड द विकेट अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरने खेचलाय एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही धावा मोठा बॉल बॉर्डरला सलग 2 बॉल 2 चौकार आता वसूल केलेत बॅटर अतुलच्या बॅटमधून। शफल झाला क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील एसच्या मागे बॅटच्या आय थिंक कडा होती आणि एसच्या मागे फायनल लेगचा खेळाडू पत्तूला आपण पाहतोय आज त्याला चान्स मिळाली आहे। नेहमी 12 भूमिकेत आपण त्याला पाहिलंय परंतु आज मिळाला संधीचं सोनं करावं लागेल। फुलटॉस बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटला खेळाडू उपस्थित होते मिळेल ते सिंगल। अशोक येडे जगन्नाथ पाटील चर्चा सुरू आहे कशा प्रकारे थांबवायचा। 9 धावा धावफलकावरती जोडले गेले त्या मॅच मध्ये मुंबई लेबर बांडा विरोधात आपण पाहतोय संघ भद्रपट्टी खेळतोय जय जलेश्वर वाडेकर लकी ओबी 11 वाडेकर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। खर तर कॅमेरामन आता कव्हर करतात अशोक येडे काय सांगतात त्याच्या मुखातून कशा प्रकारचं कानमंत्र दिले जाते कारण एसच्या मागे एसटी रक्षक आहेत अशोक येडे त्यामुळे आता साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। स्टॅकिंग एरवरती प्रणित राऊंड द विकेट फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाकाच्या आतमध्ये बॉलला त्याने अडवलंय दरम्यान उचलून फेक करतोय 2 धाबा एक बनण्याचा प्रयत्न थांबवलाय अखेर मिळेल ती सिंगल। 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। मी कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचा जो मात्र भरपूर वेगाने पोहोचला बॉलला त्यानं मैदानाच्या आतमध्ये ढकललंय 11 धाबा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या। 10 धाबा तेच मी सांगत होतो। या वेळेला देखील गॅप मध्ये खेचलाय क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। बघा ही टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला 2 चेहरे पाहायला मिळतील। एका बाजूला दिलदार व्यक्तिमत्व बाबूबाई बोबेर आहेत त्यांच्या साथीने किरण शेठ राऊत साहेब त्यांचा कार्तिक 11 कासगाव संघ आज खेळणार आहे त्यामुळे अजूनही किरणजी राऊत साहेब देखील उपस्थित आहेत। बाबूबाई बोबेर यांनी सलग 5 दिवस समालोचकांवरती भरपूर प्रेम दाखवलंय। 5 दिवसामध्ये त्यांनी 3,000 रुपयाची धनराशी दिली आहे। शहबाज बोबेर यांना दाखवलं जाते त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य। ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही सर त्यांची पोचपावती आहे। मग तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये लपून बसा तुम्हाला ते शोधून काढतील। कालचे आमचे फिरकीचे जादूगर मुशरफ यांचं आगमन झालंय। वेलकम मुशरफ। चांगला खेळ कालच्या रात्रीमध्ये आपण त्यांचा पाहिला।
षटक क्रमांक 2 चिंटू आले गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फटका तर चांगला आहे. कव्हरला खेळाडू उपस्थित, सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न करताय, 2 धाबा. 1 पडण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. 16 धाबा धाव फलकावरती जोडले गेलं. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतोय सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकवटत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाल मिळेल 16 धाबा आतापर्यंत फलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील आडवा बाट खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये. बाट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडीशी हरकत करतोय. निघून चालले रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी बॅटचा स्विंग तर जबरदस्त होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्या कारणाने डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना या वेळेला देखील ड्राईव्ह केला ऑन साइड. आपल्याला लॉंग ऑनला बॉल चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित संकेत होते. बॉलला उत्तम फेक करतात दरम्यान इथे देखील एक चिकी सिंगल डबलचा क्रिकेट तुम्हाला पार बेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा 17 या खेळावरती आपल्याला पार मिळतोय. 3 ओव्हरची मॅच. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. खडे स्ट्रोक सजवायचं होतं, नाही जमलं. पुन्हा एकदा शरीरावरती बॉल आदळतोय, त्यामुळे अंपायर सिग्नल लेग बायट्स. धावफलक तुम्हाला पार मिळेल 18 धाबा. धावफलकावरती अजूनही जोडले गेल्या. इथे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बरेच प्रेक्षकांना आता प्रश्न पडला की मागील मॅचचा हिरो ज्याने सलग 4 बॉल 4 षटका ठोकला होता, खास करून एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये काय षटका ठोकला होता, सिद्धू पाटील मैदानावरती उतरले का नाहीत. परंतु ही स्ट्रॅटर्जी आहे, ही रणनीती आहे. जिथे कमी तिथे आम्ही सिद्धू पाटील नेहमीच बॅटिंग करत असतात, नेहमी गोलंदाजी करत असतात. त्या मॅचमध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 18 धाबा फलकावरती जोडले गेल्या. हा फटका चांगला आहे. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळत आहे. फक्त मिळाली ती सिंगल. 2 धाबा एकवटायच्या होता, परंतु फक्त मिळाले सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक 19 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अखिलबाई बुबेरे यांचं आगमन झाले, स्वागत आहे. क्रिकेट या खेळावरती अखिलबाईंचं भरपूर प्रेम राहिलं. ही जोडी तुम्हाला पार मिळेल. शहबाजच्या बुबेर आहेत. आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या साथीने आपण पाहतोय मुबशीर भाई देखील आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम राहिलंय शहबाजच्या बुबेर यांचं. आणि जेव्हा जेव्हा संघ गोरेगाव खेळत असतो त्यावेळेस भरपूर पाठबळ असतं. एक चित्र आम्ही नेहमीच नोटीस केलं, जेव्हा गोरेगावची मॅच असते शहबाजच्या कधीच व्यासपीठावरती नसतात, ते नेहमीच टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती असतात. हा हसमुख चेहरा तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि म्हणून तर आम्ही नेहमीच गोरेगाव टीमचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून शहबाज काकाचा म्हणत असतो. धावफलक टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 19. फुल टॉस बॉल. फटका तर चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित. कॅच ड्रॉप. चिंटू होती सहजरित्या जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला आणि एक सिंगल इथे मिळते. ऑन साइडला खेळलाय. मागील बॉलवरती आपण पाहिलं होतं सोपा जेल तिथे सोडला आणि त्यानंतर आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्राइक रोटेट झाली. येतो षटकार. झाली. षटकाराला पुन्हा एकदा बी शेप मध्ये. वाईड इज लॉंग ऑफ. बाउंड्री लाईनच्या बाहेर अतुल भैरच्या बॅटमधून सिक्सर.
मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल का बॅटिंग करतोय मात्र परती दाखल झाला सलामीला अतुल भोईर मागील मॅच मध्ये लवकर तो आउट झाला होता परंतु या मॅच मध्ये तग धरून उभा आहे आणि आता परत 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये आले त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 32 तिसरा तो देखील चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चिंटूने झेल सोडला होता आणि त्यानंतर 18 धाबा आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर आलेत बॅटर अतुल भोईरच्या बॅटमधून सिक्सर असा आता आपण पाहतोय खर तर 3 बॉल 3 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपण अशोक डिंड्याला पाहणार आहोत की त्याच्या चेहऱ्याचा हावभाव काय सांगतो इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न पॉइंटचा खेळाडू पुढे सरकलाय दरम्यान 2 धाबा इथे मिळतील 4 बॉल मध्ये 20 धाबा खर्च केल्यात अशोक डिंड्यानं तरी देखील चेहऱ्यावरती हसते हा खेळाडू जसा आहे हसमुख चेहऱ्याचा तो खेळाडू आहे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 40 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू उपस्थित चिंटू 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतोय दुसरी धाबा एक पडण्याचा प्रयत्न फसलाय आणि अखेर अतुल भोईरला इथून मैदान सोडावं लागेल धावफलक जाऊन पोहोचलाय 41 41 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत आणि आता 42 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल
गुरुदास कपिल पाटील हा काढू तुम्हाला पार मैल गोंद्याची बार पडते आता दाखल झाला डावकुऱ्याचा गुरुदास तुम्हाला पार मैल 42 धाबा त्याला रोखायचे आहेत या मॅच मध्ये त्यामुळे आता त्याच्यावरती विश्वास दाखवलाय गोलंदाजी करण्यासाठी गेम ऑन लेट्स प्ले पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन थोडस वळर घेतो निघून चालय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना अशी सुरुवात नेहमीच केली जाते टीम वाडेकर संघाच्या माध्यमातून आज सर्वेश पाटील टीम मध्ये नाही आहेत इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रणित पाटील प्रियांशू होते भरपूर वेगाने पोहोचतात बॉल लावून फेक करतील मिळेल ते सिंगल सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना एक धावफलकावरती जोडली गेली आहे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंट कार्ड उपस्थित प्रशांत एक चांगला झेल तिथे टिपला अखेर हा पहिला धक्का टीम मांडा संघाला नवीन बॅटर मंत्रावरती दाखल होतोय जयेश राजे चला शेकोटी पेटवली आहे ती विजवायची बॅकफुटला गेले हलक्यातनं बॉलला ढकलला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका चांगला आहे धावा देखील चांगला मिळतील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर बंद करा बघा दूर होतोय त्यामुळे वेळेने ते शेकोटी आपण बंद करा जुना चेंडू पोचवा पहिली ओव्हर आहे त्यामुळे नवीन द्या चला थँक्यू ते प्रेक्षकाचा ज्यांनी मात्र बॉल घेऊन आलाय मुबशीर भाई आहेत खोदूर काढण्याचा प्रयत्न होता एक चिक्की सिंगल धाव तिथे एकवटी जाईल संघाच्या साथीने धाव फलक
9व्या आकड्यावरती पोहोचतोय. बारा बॉल 33 धावांची गरज. अतुल भुईर आलेत गोलंदाजी बार्क वरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल. टीम उमरोली कॅप्टन आपण मंचावरती येऊन थांबायचं. SBCC उमरोली कॅप्टन आपण येऊन थांबा. ड्राईव्ह केला ऑन साइडला. मिड विकेटला बॉल जाईल. धर्मानायकची सिंगल. दुसरीचा प्रयत्न करताय. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या 2 धाबा इथे एकवटत जातील. 11 चेंडूमध्ये 33 ची गरज होती. आता 10 बॉलमध्ये 31 धाबा इथून जमा करायच्या आहेत. या बाथमध्ये आपण पाहतोय कल्याण ग्रामीणची 2 ताकदवर टीम मैदानावरती खेळत असताना एका बाजूला टिटवाळाचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्हाला पालबेल. अतुल शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत सरा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता सिद्धू पाटीलनं, परंतु पुन्हा एकदा तो प्रयत्न थांबवला. कारण माहिती आहे बॅटर जागेवरती उभा आहे. रात्रीचे 3 वाजलेत आणि हा सामना तुम्हाला पार बेल. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला भेटतील. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. अरे आता खरी सुरुवात केली आहे. अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे. चांगलं गरज. 8 बॉलमध्ये 25 ची गरज आहे. हा सामना 2 बरोबरती आता स्पष्ट होईल. 2 बरोबरती 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम मुंबई 11 मांडा. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न घडले काय पाहावं लागतंय आणि चिंटूने सांगितलं की बॅटची कडा आहे, मी आउट आहे, त्यामुळे तो आता मैदान सोडतोय. फलंदाज बाल. नवीन बॅटर मैदानावरती संकेत भोईर. अतु संकेत
इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बोट विखुरली होती. डॉटबॉलची सामर्थ्य होत असताना त्यामुळे धावपळक जाऊन पोहोचले. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 25 धाबाची गरज आहे. मौसम ये मौसम यांचं आगमन झाले ते आमचे मुरबाडे मामा यांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू पाटील दाखल झाले. त्यांच्यावरती आक्रमण पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जयेश राजेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार त्याने वसूल केलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक या बॅच मध्ये अजून 19 धाबाची गरज. 7 चेंडूमध्ये आपण पाहतोय 25 धाबाची गरज होती. या वेळेला देखील पंचाकडे दात बागितली की हा चेंडू वाईड आहे, परंतु इथे आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 बॉल 19 धाबाची गरज आहे. पहिला बॉल मिळेल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला होता. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक चांगला फटका. या वेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल स्वीकारलाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल जयेश राजेला. फलंदाज बाद. तीन 19 समीकरण. 3 बॉल 19 धाबा. निशांत मिरकुडे आले नवीन बॅटर. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लाईन खराब. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव इथे मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू किती वळत घेतोय बघा. या वेळेला देखील बाष्टी कडा होती आणि अखेर निशांतला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद.
राकेश आहेत, सचिन आणि राकेश ही धडक आम्ही पाहिली होती लवरी धमाका स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांच्या नावाचं मला आठवण झाली. इथे देखील टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर वळण घेतोय. त्यांच्या मागे बॉल चाललाय दरम्यान एक सिंगल इथे एक बडी जाईल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. स्टाकिंग वरती बॅटर संकेत. शेवटचा बॉल तो राहिला सिद्धूच्या नावावरती. सामना